भारतीय सैन्याचं ऑपरेशन विजय अंतर्गत गोवा ताब्यात घेण्याचं सत्र जवळजवळ पूर्ण होत होतं। आता गोव्यावर पाणी सोडावं लागेल, शरणागती वाचून गत्यंतर नाही, हे जेव्हा पोर्तुगालच्या सालाझारला कळलं तेव्हा तो क्रूर सालाझार खवळलाच। 17 डिसेंबर रोजी पोर्तुगीज सैनिकांची सगळी ताकद पणाला लावून संपूर्ण गोव्याचा विध्वंस करा, या भूमीवर नावासाठीही पोर्तुगीजांचा वारसा पाहायला मिळणार नाही, अशा तऱ्हेने सगळं बेचिराग करा, भारतीय सैनिकांच्या हाती काहीच सापडणार नाही याची काळजी घ्या, असा तुघलकी फरमानच सालाझारने सोडला होता। सगळ्यांना मारा अथवा सगळेच मरा असा निर्वाणीचा इशारा सालाझारने दिला होता। सुदैवाने सालाझारचे हे स्वप्न भंगले आणि गोवा सुखरूपपणे भारताच्या ताब्यात आला। नमस्कार, मी किशोर। इतिहासाचा मागोवा घेताना अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो। आपण किती अज्ञात आणि इतिहासाबाबत अपरिपक्व आहोत याची पावलोपावली जाणीव होत राहते। इतिहास जोपर्यंत समजून घेतला जात नाही तोपर्यंत आपल्या भविष्यातील विचारांना योग्य दिशा मिळू शकत नाही। चुकीचा समज किंवा चुकीचा इतिहास आपले भविष्य उद्ध्वस्त करू शकते। गोवा 1961 द कंप्लीट स्टोरी ऑफ नॅशनलिझम अँड इंटिग्रेशन या पुस्तकाच्या रूपात वाल्मिकी फालेरो यांनी ऐतिहासिक वास्तवावर प्रकाश टाकलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही यापैकी काही प्रसंग आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो। तर विषय आहे सालाझारच्या गोवा बेचिराग करण्याच्या इराद्याचा। चला तत्पूर्वी थोडी पार्श्वभूमी अर्थात बॅकग्राऊंड समजून घेऊ। मे 1453 रोजी कॉन्स्टंटिनोपॉलच्या ऑट्टोमन साम्राज्याने पाडाव केला। यामुळे क्रुसेडर टेम्प्लर गटात बेचैनी सुरू झाली। ऑट्टोमन साम्राज्य आता उर्वरित युरोपमध्ये हातपाय पसरवणार हे निश्चितच होतं। त्यामुळे सर्व युरोपियन साम्राज्यांना वेळीच ठोस निर्णय घेणे भाग होते। अशातच पोर्तुगालचा प्रिन्स डॉम हेनरी यांनी गहन विचार करून नवीन व्यापारी जलमार्ग शोधण्याचा विचार प्रकट केला। त्यास म्हणावं तेवढं कुणी कानावर घेतलंच नाही। शेवटी प्रिन्स डॉमने स्वतःच खर्च करून आणि टेम्प्लर्सकडून कर्ज घेत आपल्या लांब पल्ल्याच्या जहाजांची शिडं पुन्हा बांधण्यास सुरुवात केली। पुढे इथिओपियाचा विक्षिप्त राजा प्रेस्टर जॉन सोबत प्रिन्स डॉम हेनरी यांनी वाटाघाटी करून जहाज बांधणी आणि नेव्हिगेशनच्या कल्पक यंत्रणा शिकून घेतल्या, ज्यामुळे पोर्तुगालची जहाजे केप ऑफ गुड होपला वळसा घालून केरळच्या व्यापारी बंदरास धडकू शकली। वास्को द गामा हा आक्रांत कालिकतच्या भूमीवर अवतरला, ज्यास अनुसरून पुढे अनेक घटना घडत गेल्या। बहामनी, विजयनगर, आदिलशाही यांच्याशी 3 दशकं झुंजत शेवटी 1510 रोजी गोव्यात पोर्तुगाली सत्ता अधिकृतरित्या काबीज झाली। अल्फॉन्सो दी अल्बुकार्क हा पोर्तुगीज भारताचा म्हणजेच गोव्याचा पहिला गव्हर्नर बनला। इथे एक गोष्ट खास नमूद करावी लागेल, ज्या कालिकतपासून या विदेशी साम्राज्यवादाच्या वडव्याने पेट घेतला त्याच कालिकतच्या मातीत रुजलेल्या बॅरिस्टर A.K. कृष्णन मेनन यांच्या अभूतपूर्व मुत्सद्देगिरीमुळे 440 वर्षांच्या पोर्तुगाली सत्तेच्या अभेद्य किल्ल्याला शेवटचा तडा गेला। 11 डिसेंबर रोजी भारतीय सैन्याने गोव्यावर कूच केल्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजापासून मुक्त झाला। 1948 साली हैदराबादच्या निजामाची खोड मोडून भारताने हैदराबाद खालसा केले। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने उर्वरित उरल्या रियासती काही आर्थिक तर जमिनीच्या अटींसह भारतात विलीन करून घेतल्या। पुढे 1949 रोजी फ्रेंच वसाहतकारांनी आपल्या 4 प्रमुख वसाहतींचा ताबा भारताकडे सुपूर्द केला। पुढे जम्मू काश्मीरमध्ये 1 जानेवारी 1949 रोजी सीज फायर झाल्यानंतर भारताने आपला मोर्चा पोर्तुगालकडे वळवला। प्रारंभी संबंध सुधारत असल्याची चिन्ह दिसू लागल्यावर 27 फेब्रुवारी 1950 रोजी भारताने औपचारिकरित्या पोर्तुगालकडे त्यांच्या भारतातील छोट्या छोट्या वसाहतींच्या भविष्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याचा आग्रह केला। फ्रेंच वसाहतकारांनी ज्याप्रमाणे आपल्या वसाहती
अमानत ए इतबार भारतात विलीन केल्या, त्याचप्रमाणे पोर्तुगाल ही दमण दीव, दादरा नगर हवेली तसेच गोवा देखील भारतात विलीन करेल अशी आशा होती. दुर्दैवाने भारताचा मोहभंग झाला. पोर्तुगालचा डायरेक्टर ऑफ लाईफ अर्थात आजन्म राष्ट्रप्रमुख अशी बिरुदावली मिरवणारा आंतोनियो दा ऑलिव्हिरा सालाजार हा भलताच चिवट निघाला. पंतप्रधान नेहरूंसोबत बऱ्याच वाटाघाटी झाल्या, पण त्या सगळ्या निरर्थक ठरल्या. अर्थातच वाटाघाटी आणि चर्चा करून हा क्लिष्ट विषय सोडवणे सोपं काम नाही हे एव्हाना भारतीय मुत्सद्देगिरींना समजलं होतं. भारतातील आणि परिणामी गोव्यातील एन्क्लेव्ह या वसाहती नसून त्या दस्तूरखुद्द पोर्तुगाली साम्राज्याचा एक अविभाज्य घटक आहे असं सालाजार आणि संपूर्ण पोर्तुगाली जनतेचं देखील मत होतं. 440 वर्षात गोव्यातील मातीशी जुळलेले ऋणानुबंध हे देखील त्याला एक कारण असावं. गोव्यावर पाणी सोडले तर कदाचित आफ्रिकेतील मोझांबिक, अंगोला, काँगो, काबो वार्दे, पोर्तुगीज गिनी आताचे गिनी बिस्तू, साओ टोमई, प्रिन्सिपई तसेच आशियातील मकाऊ, पोर्तुगीज तिमूर आताचे तिमूर लेस्ते यावर देखील पाणी सोडून मम म्हणावं लागेल याचीच धास्ती सालाझारला जास्त होती. खरं तर गोवा हा आर्थिकदृष्ट्या पोर्तुगालवर बोज होतं, पण आफ्रिकेतले अंगोला आणि बऱ्याच अंशी मोझांबिक हे देश पोर्तुगालची तिजोरी भरत होते. 1951 मध्ये जेव्हा नेहरूंनी पुन्हा भारतीय संसदेमार्फत पोर्तुगालकडे गोवा आणि इतर प्रदेश हस्तांतरित करण्याची मागणी केली, तेव्हा पोर्तुगालच्या संसदेत सालाझार उत्तरला, जेव्हा गोवा आणि इतर प्रदेश पोर्तुगाली अखत्यारीत आले तेव्हा भारत अस्तित्वातच नव्हता, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करणार नाही. गोवा टिकवण्याकरिता सालाझार कोणत्याही थराला जाऊ शकतो हे एव्हाना सिद्ध झालं होतं. इकडे गोव्यात पोर्तुगीज राजवटी विरोधात बंड सुरूच होतं, तर तिकडे आता पोर्तुगीज जनतेलाही गोव्याच्या प्रश्नांबाबत जरा जरा सहानुभूती वाटू लागली होती. तेथील जनताही आता उघडपणे पोर्तुगालने गोव्यास स्वतंत्र बहाल करावे असा विचार बोलून दाखवत होती. याचे कारण सांगायचे झाल्यास सालाझारच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीनं रान पेटवलेलं होतं. परिणामी पॉलिसिया इंटरनॅशनल ए डेफेका डो इस्तादो अर्थात PIDE जी सालाझारची पोलीस यंत्रणा होती, अनेक वैचारिक विरोधकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोर्तुगालचे भावी पंतप्रधान मारियो सुआरेस यांच्यासह त्यांच्याशी वैचारिक साम्य दर्शवणाऱ्या बऱ्याच नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. जून 1951 साली पोर्तुगाल संसदेत एक संशोधनात्मक कायदा पारित करण्यात आला. कायदा क्रमांक 2048 ज्याद्वारे पोर्तुगालच्या जेवढ्या काही वसाहती होत्या त्यांना आता वसाहती न म्हणता पोर्तुगाली साम्राज्याच्या ओव्हरसीज प्रोव्हिन्सीज म्हटलं जाईल. दुसरं जागतिक महायुद्ध संपलं तेव्हा युनायटेड नेशन्सच्या चार्टरद्वारे वसाहतवाद समाप्त करण्याकरिता अनेक उपाय अधोरेखित केले होते. पण सालाझारच्या विक्षिप्तपणाचा कळस हा की त्याने युनायटेड नेशन्सच्या चार्टर आणि त्यातील मुद्दे सरळ सरळ खुंटीला टांगले होते. जग बदललं होतं, पण सालाझार हा मूड होता, तो बदलला नाही. सालाझारने जागतिक महायुद्धात भाग घेतला नव्हता, त्यामुळे जेव्हा युद्धानंतर बाकी युरोपीय देशांचा भूगोल पूर्णतः बदलला तेव्हा पोर्तुगाल हा पोर्तुगालच राहिला. सालाझार हा आपल्या देशात राहूनच सगळा कारभार पाहत होता. एकदाच काय तो 1942 मध्ये तो स्पेनमध्ये गेलेला. लिस्बन ते मेरिडा सिविया हे अंतर मुंबई ते गोवापेक्षा निम्म्याहून कमी आहे. अजून एक किस्सा म्हणजे सालाझार हा विमानं आणि जहाजं यांच्याप्रती प्रचंड भीती बाळगून होता. याचाच परिपाक म्हणून की काय, जेव्हा पोर्तुगालमध्ये ट्रान्सपोर्टेस एरोस पोर्चुगीज म्हणजे TAP या पोर्तुगाली हवाई कंपनीचे आपले पहिले विमान घेतले, तेव्हा कंपनीच्या प्रमुखांनी सालाझारला पब्लिसिटी स्टंट म्हणून विमानासोबत फोटो काढण्याचा आग्रह केला. पण सालाझार कुठला ऐकतोय. शेवटी सगळ्यांनी मिळून त्याला शेंगाच्या झाडावर चढवल्यावर त्यानं ऐकलंच, पण एका अटीवर.
सर्वप्रथम त्याने विमानाचं कंप्लीट इन्स्पेक्शन करून घेतलं. विमानाच्या जवळ आणि आत जाण्या अगोदर त्याने खात्री करून घेतली की विमानाच्या फ्युएल टँक पूर्णतः कोरडी असतील आणि मगच त्याने आत जात फोटो सेशन केलं. 16व्या शतकातील एक प्रसिद्ध इतिहासकार जाओ दे बार्रोस, ज्याने देकेदास दा एशिया या ग्रंथाची निर्मिती 1552 मध्ये कधी आशियात पाऊलही न ठेवता केली, त्याचप्रमाणे सालाजारही पोर्तुगालच्या बाहेर न पडताच आपणास गोवा, भारत आणि परिणामी जगाविषयी सगळ्यातलं सगळं काही कळतं याच अविर्भावात शेवटपर्यंत राहिला. नाही, तो त्या गैरसमजात अक्षरशः जगला. पुढे 1953 साली भारताने पुन्हा एक एड मेमोरी प्रस्ताव सादर केला, ज्यात थेट हस्तांतरण प्रक्रियेवर भाष्य करण्यात आलं होतं, ज्यात पोर्तुगाली वसाहतीतील सर्वांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक हक्कांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यांच्या भाषा, राहणीमान, कायदे सुरक्षा यासारख्या गोष्टींकडे सन्मानाने पाहिले जाईल आणि रहिवाशांच्या इच्छेविरुद्ध त्यात कोणताही बदल सूचित केला जाणार नाही, अशा स्वरूपाचा मसुदा होता. असाच मसुदा पुढे फ्रेंच वसाहतकारांनी सादर केला होता व तो त्यांनी मान्यही केला. पण हा पोर्तुगाली थेरडा भलताच चिवट निघाला. त्याने या प्रस्तावास वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मुळात गोवा ही वसाहत म्हणून न मानता त्यास ओव्हरसीज प्रोव्हिन्स करण्यामागे पोर्तुगालची युनायटेड नेशन्समध्ये सरळ एंट्री हे प्रयोजन होतं. UN मध्ये येण्याचं प्रयोजन म्हणजे जेव्हा कधीतरी अधिक फौजेची गरज पडेल तेव्हा नाटोकडून मदत मिळेल, हेही एक महत्त्वाचं कारण होतं. पुढे भारताच्या सहाय्याने 14 डिसेंबर 1955 रोजी पोर्तुगाल युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला. पुढे UN मध्ये सामील होण्याच्या 8 दिवसांच्या आतच पोर्तुगाली थेरडा भारतावर उलटला. पोर्तुगालने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये भारताविरोधात दमण आणि दीवसाठी राईट्स ऑफ पॅसेज सादर केला. याद्वारे दमण आणि दीवमधून सैन्य दलाची दादरा नगर हवेलीत देवाणघेवाण करण्याचा पोर्तुगालचा मनसुबा होता. आपसुकच भारताने यास आडकाठी आणली. हेगमध्ये भरलेल्या या खटल्याच्या सुनावणीस खंडपीठाच्या रशियन जजच्या मते पोर्तुगालला भारतभूमीत राईट टू पॅसेजचा अधिकार नव्हता, तर ग्रीक जजच्या मते पोर्तुगालच्या या दोन्ही एन्क्लेव्हमधील प्रशासकीय कामकाज अखंडित सुरू राहण्यासाठी राईट टू पॅसेज जरुरीचा आहे असं मत नोंदवलं. पुढे भारतासोबत पोर्तुगालचे लिटिगेशन सुरूच राहिले, पण त्यात काही दम नव्हता. त्यातल्या त्यात युनायटेड नेशन्सने देखील जगात कुठेही ओव्हरसीज प्रोव्हिन्स असल्या तरी त्या वस्त्या या वसाहतीचाच सदराखाली येतात आणि UNच्या अखत्यारीत असलेली एखादी स्थायी समिती त्यावर देखरेखीचे कार्य करेल असा आशय असलेला निवाडा दिला. बाहेर हे सगळे चालूच असताना आता इकडे गोव्यात एव्हाना डॉक्टर राम मनोहर लोहियांनी दिलेल्या 18 जून 1946 मधील क्रांतीच्या हाकेने वणव्याचे स्वरूप धारण केले होते. 18 जून 1954 म्हणजे 7व्या क्रांती दिनानिमित्त भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. 20 क्रांतिकारक गटांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. आता मात्र भारत ठोस उपाययोजना करणार याची खात्री पोर्तुगाली सत्तेसही झाली होती. पण झालं वेगळंच. भारत फक्त कडी निंदा करण्यापलीकडे काहीच करू शकला नाही. गांधीवादी विचारांच्या स्वतंत्र सैनिकांनी मुंबईत सत्याग्रह करण्याचा ठराव 15 ऑगस्ट 1954च्या दिवशी 7व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस घेतला. पण नेहरूंनी 2 दिवस आधी या मार्चसाठी परवानगी नाकारली, कारण त्यांना वाटत होतं की जर गोव्यात असं काही झालं तर पाकिस्तानही काश्मीरमध्ये घुसखोरी करेल. तसेच निशस्त्र गोयकारांनाच फक्त गोव्याची सीमा पार करण्याची मुभा दिली गेली होती. पीटर अल्वारिसांनी प्रत्येकी 15 स्वयंसेवकांच्या 3 तुकड्या केल्या. शिरोडा ते तेरेखोल, बांदा ते पत्रादेवी आणि माझाळी ते पोळे येथे तैनात केल्या गेल्या आणि प्रत्येक तुकडीच्या नेत्याच्या हाती तिरंगा दिला गेला. सर्व नेत्यांना जेरबंद केले गेले. 46 स्वतंत्र सैनिकांना कठोर शिक्षा ठोठावण्यात आली. एन्थोनी डिसोजा यांना मात्र 28 वर्षे शिक्षा झाली.
पुढे 15 ऑगस्ट 1955 रोजी पाकल्यांनी कहरच केला. गोव्यात अनेक ठिकाणी निशस्त्र स्वातंत्र्य सैनिकावर गोळीबार केला, तेही आमंत्रित विदेशी पत्रकारांसमोर. पुढे नेहरूंनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली, पण पोर्तुगालने भारतावर सैनिक घुसवल्याचा आरोप केला. तिकडे जागतिक स्तरावर राजकारण तापलंच होतं. पण नेहरूंना गोव्याचा मुद्दा हा आधीच शीतयुद्धामुळे दुभंगलेल्या जगाच्या पटलावर ठेवणं पटलं नाही. तरीही त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनला पुढे करून गोव्यासंबंधी हालचाल करायला भाग पाडली. पण कोडगा सालाझार काही यास बदला नाही. भारताच्या अहिंसेच्या धोरणामुळे गोव्यावरील सशस्त्र कारवाई पुढे रेटत होती. बॅरिस्टर A.K. कृष्णन मेनन हे सोज्वळ, शांत स्वभावी आणि गांधीवादी नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा होती. पण आंतरराष्ट्रीय पटलावर त्यांची काम करण्याची आक्रमकता ही वेगळ्याच धाटणीची होती. नेहरूंना कुठून तरी बॅरिस्टर मेनन यांच्या हालचालींचा सुगावा लागला. त्यांनी तात्काळ मेननकृत त्रिमूर्तींना पाचारण करून जाब विचारला खरा, पण मेनन काही बदले नाहीत. भारताने त्रावणकोर, हैदराबाद, काश्मीर येथे सशस्त्र सैन्य कारवाई केली होतीच, पण गोव्याचे पाणी जरा जास्तच खोल होतं. नेहरूंनी 14 वर्ष आपल्या परीनं गोव्याचा तोडगा सोडवण्याचा प्रयत्न केला. तिथे सालाझारला पोर्तुगालमध्ये बसल्या बसल्या नेहरूंच्या सगळ्या दुखत्या नसा ठाऊक झाल्या होत्या. नेहरू आपली जागतिक पटलावरील इमेज अजिबात डागळायला देणार नाहीत याची खात्री त्यांना होती. पण बॅरिस्टर कृष्णन मेनन आणि त्यांच्या त्रिकुटाने वेगळाच प्लान तयार केल्याचा सुगावा कुणालाच नव्हता. 2 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याच्या तुकड्या 50 स्वतंत्र पॅराशूट ब्रिगेड या आग्र्याहून, हैदराबादहून आणि मद्रासहून बेळगावी येथे तैनात करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनेक तुकड्या बेळगावी येथे शिफ्ट केल्या गेल्या. त्यांच्यासाठी अनेक रेल्वे गाड्या पुरवताना यंत्रणेचे 3-13 वाजले. नेहरूने अखेर अहिंसेचे पांघरूण काढत संसदेत उतरले. पोर्तुगाली सत्ता भारतातून हद्दपार होणारच. भारताच्या सहनशक्तीचा आता अंत झालाय. भारताने आपल्या तिन्ही सैन्य दलांना सज्ज केले. पोर्तुगीजांकडे 3300च्या आसपास सैन्य होतं, तर भारताकडे 30,000, म्हणजेच दर एक पाकल्यामागे भारताचे 30 जण. पण प्रत्यक्षात भारताने पोर्तुगालचे बळ जरा जास्त झाकले होते. पुढे 16-17 डिसेंबर रोजी एव्हाना भारतीय सैन्याने मुरगाव, वेर्णा, दाबोळी सर केले होते. आता आपली काही धडगत नाही याचा ठाव पोर्तुगीज गव्हर्नरांना लागला होता. त्यांनी भारतीय सैन्यास अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने तब्बल 36 पूल उडवले, पण त्याने काहीच भारतीय सैन्यास फरक पडला नाही. आता शरणागती पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. पण लिस्बनमधल्या सालाझारच्या शब्दकोशात शरणागती हा शब्दच नव्हता. बरं, मग असंही नव्हतं की त्याला याचा शेवट काय असेल ही माहीत नव्हतं, पण सत्तेचा मोह सुटता सुटेना. सालाझार एवढा चाळावला होता की त्याने आपल्या सैन्यास शेवटपर्यंत लढण्यास सांगितले होते. तत्पूर्वी पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल मान्युअल अंतोनियो वसालो ए सिल्वा यांनी इंडिया या जहाजातून पोर्तुगाली नागरिक, मुलं, स्त्रिया यांना सुरक्षितरित्या लिस्बनला रवाना केलं होतं. पण हा चांगुलपणा काही लिस्बनच्या पाकल्याला भावला नाही. तो आपली सत्ता शाबूत ठेवण्याकरिता निष्पाप मुलं आणि स्त्रियांच्याही जीवाची आहुती देण्यास कमी करणार नव्हता. पुढे आपला काही या बलाढ्य भारतीय सैन्यासमोर टिकाव लागणार नाही हे हेरून त्यांनी रेडिओवरून गुप्त संदेशाद्वारे सर्व शिल्लक पोर्तुगीज सैनिकांना 17 डिसेंबर रोजी सगळ्या गोव्याचा विध्वंस करा असा आदेशच दिला. दुसरीकडे गव्हर्नर जनरलही कोंडीत सापडले होते. त्यांच्यासारख्या सुसंस्कृत शालीन गृहस्थास हे कदापि मान्य नव्हते. निर्देश एकच, जिंका किंवा मरा. शरणागती हा पर्याय नाहीच. त्यांनी अखेर मनाच्या विरोधात मुरगाव बंदरातले तेलाचे साठे बाहेर काढायला लावले आणि सर्वत्र ते पोचवले. मोठी शहरं, कॉलनीज, सांस्कृतिक वारसास्थळं सगळीकडे हे साठे एव्हाना पोचलेले होते. निर्वाणीच्या क्षणी सेंट झेवियरांचे पार्थिव हलवण्याविषयी बोलणे झाले, पण आता काही करणे शक्य नव्हते. मुरगाव बंदर हे ऐन मोक्याच्या ठिकाणी आणि गोव्याच्या मध्यभागी असल्याकारणाने तेथे पेट्रोलचा साठा असलेल्या बंकरने पेट घेतला असता
तर सर्वार्थाने मध्य, उत्तर आणि दक्षिण गोवा हा क्षणात बेचिराग झालाच असता. सगळीकडे दारुगोळा हा एव्हाना पोहोचलेलाही होता. फक्त गव्हर्नरांच्या इशाराची अपेक्षा होती. आता काहीतरी मोठं विध्वंस घडणार याची एव्हाना सगळीकडेच कुणकुण लागली होती. मुद्दा हा होता की भारतीय सैन्याच्या गुप्तचर विभागाने रेडिओ कॉल इंटरसेप्ट केला होता आणि याचाच परिपाक म्हणून भारतीय सैन्याने भारताचे संरक्षण मंत्री बॅरिस्टर ए.के. कृष्णन मेनन यांच्या इशारावर त्याच वेळी अमेरिका आणि इतर देशांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत ऑपरेशन विजय सुरू केलं. दैव बलवत्तर म्हणून योग्य वेळी भारतीय सैन्याने मेसेज इंटरसेप्ट केल्याने गोव्याचा विनाश थांबला. तिकडे पोर्तुगालचे गव्हर्नर हे लिस्बनच्या अंतिम आदेशाचे वाट पाहत राहिले. तो आदेश येऊच नये आणि गोवा वाचावा असे मनोमन त्यांनाही वाटत होतं. आणि शेवटी तेच झालं. गोवा बेचिराग करण्याचा सालाजारचा मनसुबा धुळीस मिळाला. गोव्याला बेचिराग होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करणारे तत्कालीन गव्हर्नर जनरल मान्युअल आंतोनियो वासालो ए सिल्वा यांच्याही अनेक रोमांचक आठवणी आहेत. पोर्तुगालच्या पराभूत सैन्याचं नेतृत्व करणारे सिल्वा जेव्हा मायदेशी परतले तेव्हा सालाझारने त्यांच्याशी कसं वर्तन केलं हे आपण पुढील एपिसोडमध्ये जाणून घेऊ. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.